आणि आजचा आमचा जो विषय आहे तो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ठाण्यातली ट्रॅफिकची परिस्थिती अतिशय वाईट आहे. आज जर तुम्ही आत्ताही सकाळी मी आत्ता येताना मला लेट यासाठीच झालं की टेंबी आपल्या दगडी शाळेपासून ते जवळजवळ टेंबी नाक्यापर्यंत आज ट्रॅफिक आहे. ही परिस्थिती संपूर्ण ठाणे शहराची. तुम्ही घोडबंदरला गेलात तर वसईवरनं यायला जवळजवळ 3.5-4 तास आज लागतात. भिवंडीवरनं यायचं झालं तर भिवंडीची परिस्थिती तीच आहे आणि नाशिकला जायची असेल तर तीच परिस्थिती आहे. म्हणजे परवा मला एकाने एक चांगली गोष्ट सांगितली. मला एक म्हणाला की मी माझ्या भावाला एअरपोर्टला सोडायला गेलो होतो आणि मी एअरपोर्टवरनं घरी यायला निघालो तर माझा भाऊ दुबईला पोहोचला होता पण मी घरी पोहोचलो नव्हतो. आणि जर अशी परिस्थिती जर असेल ट्रॅफिकची तर मला असं वाटतं मग या शहरांमध्ये राहायचं कसं आम्ही. तुम्ही नवीन इमारती आणताय, मोठ्या मोठ्या कॉम्प्लेक्सला परवानग्या देताय, रस्ते तेच आहेत, रस्ते वाढत नाही आहेत आणि फक्त काही हजारो घरं येत आहेत. प्रत्येक घरात आज सरासरी 1-2 गाड्या आहेत. सो त्या गाड्या उभ्या राहणार कुठे. आज ठाण्यातल्या पार्किंगचा विषय एवढा गंभीर आहे की एखाद्या माणसाने जर गाडी घेतली आणि ती गाडी जर रस्त्यावर एखादी वस्तू विकत घ्यायची असेल तर ती पार्क कुठे करायची. म्हणजे तुम्ही जर ती त्या दुकानासमोर पार्क केली तर तुमचा पे अँड टोचनवाला येतात, ती गाडी उचलून घेऊन जातात. तुम्ही कुठेही फ्री पार्किंगची व्यवस्था केलेली नाही. दुसरी गोष्ट, तुमचे जे महानगरपालिकेने बांधलेले जे पार्किंगच्या व्यवस्था आहेत त्या सगळ्या नगरसेवकांनी भाडेतत्वाने घेतलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही तिथे गेलात तर 20-20, 25-25, 50-50, 100-100 रुपये तुम्हाला पे अँड पार्कचे भरावे लागतात. ऑलरेडी गाडी विकत घेताना तुम्ही आमच्याकडे टॅक्स घेता, पेट्रोलवर टॅक्स घेता, विविध टॅक्स घेतल्याच्या नंतर पण आम्हाला गाडी लावायला पण जर पे अँड पार्कचे पैसे भरावे लागत असतील तर याच्यापेक्षा ठाण्याचं दुर्दैव दुसरं काहीच असू शकणार नाही. मागच्या अनेक दिवसापासून मी जर रस्त्याने जात असेल आणि 10 लोक जर मला भेटली दिवसात सरासरी तर 10 मधली 8 लोकांचं एकच म्हणणं असतं, अहो त्या ठाण्याच्या ट्रॅफिकचं काहीतरी करावं. मुलं शाळेत जाताना ट्रॅफिकमध्ये फसतात, येताना ट्रॅफिकमध्ये फसतात, कामाला जाणाऱ्या लोकांची तीच परिस्थिती आहे. म्हणजे आज मुंबईला जर एखाद्याला 11चा जॉब असेल तो घर 8 वाजता सोडतो आणि 7 वाजता सुटल्याच्या नंतर तो घरी 10 वाजता पोहोचतो. म्हणजे अख्खा दिवस त्याचा एकतर ट्रॅफिक किंवा कामात जातो, त्याचं पर्सनल आयुष्यच उरलेलं नाही. सो या सगळ्या गोष्टी आम्ही सतत मागच्या अनेक दिवसापासून पाहतोय आणि त्या सगळ्या गोष्टींवर एक गोष्ट लक्षात येते की ठाणेकर प्रचंड त्रस्त आहे. आणि त्याला भर म्हणून आता ठाणे ट्रॅफिक पोलिसांनी एक नवीन नियम आणलाय. तुमची गाडीने झेब्रा क्रॉसिंग क्रॉस केला तर तुम्हाला दंड येणार. तुमच्या गाडीवर मागे बसलेल्याने हेल्मेट नाही लावला तर तुम्हाला दंड येणार. तुमच्या गाडीने टिबल सीट बसवला तर दंड बसणार. नियम पाळावेत, आमचा त्याच्यात कुठेही वाद नाही. नियम एकतर्फी पाळले जाणार नाहीत. हेच नियम सरकारला पण आहेत. आम्हाला चांगले रस्ते दिले पाहिजेत, आम्हाला ट्रॅफिक मुक्त शहर दिलं पाहिजे, विविध गोष्टी आम्हाला फ्री पार्किंग दिलं पाहिजे. या गोष्टी पण सरकारच्या अखत्यारीत येतात. फक्त वसुली करणं हाच काय सरकारचा धंदा आहे का. मग सर्वसामान्य माणसांनी करायचं काय. ऑलरेडी टॅक्सेसच्या बोजाखाली आम्ही दबलोय, ट्रॅफिकच्या बोजाखाली आम्ही दबलोय आणि त्याच्यानंतर जर तुम्ही अजून काहीतरी नवीन आम्हाला. मी काल त्या डीसीपी साहेबांकडे होतो, त्यांच्याकडे काही माणसं बसवलेली आहेत आणि त्यांचे कॅमेरे आहेत. तुम्ही थोडा चुकलात की तो तुमच्या कॅमेराचा तुमच्या बाईकचा किंवा गाडीचा नंबर प्लेट स्कॅन करतात, बसलेल्या माणसाला स्कॅन करतात आणि डायरेक्ट पावती पाठवून देतात. आणि पावती पण कितीची आहे, 500, 1000, 2000. ज्या माणसाला 12,000, 15,000, जो बाईकवरनं फिरतोय त्याला पगारच 15,000 आहे. त्याला जर अशा प्रकारच्या पावत्या यायला लागल्या तर ती गाडी विकावी लागेल. म्हणजे एक ठाण्यामध्ये एक रिक्षावाला असा आहे की त्याला 2 लाख रुपये दंड आहे. आता दंड 2 लाख रुपये म्हणजे तो काहीतरी चुका करत असेल, पण एक माणूस सतत का चुका करतोय. त्याला कळतंय मला पावत्या येतात. कारण होतं असं की एक रिक्षावाला ज्यावेळेला घोडबंदरवरनं ठाण्यात येतो तो पहिल्या दिवसाला 8 फेऱ्या मारायचा, तो आता 3च मारतो. कारण ट्रॅफिकमुळे तो व्यवसायच करू शकत नाही. त्यामुळे मग तो मार्ग काढायला सुरू करतो की बाबा मी लवकर पोहोचीन. त्या गाडीत बसलेले असलेली लोक ओरडत असतात की आम्हाला लवकर जायचंय, स्टेशनला जायचंय. सो तो मार्ग काढायचा प्रयत्न करतो. म्हणजे तो जर सीटचे 10 रुपये किंवा 20 रुपये घेत असेल, एक रिक्षा एकदा यायचे 80 रुपये त्याला मिळत असतील तर तो दंडाच्या रूपाने 1000 रुपये भरतो. आता आम्ही दंडाच्या जीवावर ह्याच्यात जगायचं का असा प्रश्न आता या ठाणेकरांच्या समोर आहे. घोडबंदरची जी परिस्थिती आहे ती तुम्हाला माहितीच आहे. घोडबंदरला याच्या आधी काल एक नवीन फतवा आला की घोडबंदर रोड आता 12 वाजता गाड्या सुटणार. बरोबर आहे. असाच एक फतवा 21/8/2025 आला होता आणि त्यात असं म्हटलं होतं की आता डिसेंबरपर्यंत घोडबंदरला एकही हेवी ट्रक येणार नाही. दुसऱ्या दिवशी हेवी ट्रक होते घोडबंदरला.
मग आम्ही किती दिवस आश्वासनावर जगायचं? आता ठीक आहे, घोडबंदरला तुम्ही आम्हाला शिस्त लावताय ना. तुम्ही घोडबंदरवरनं कधी आलात, एक गाडी, एक ट्रक, 2 ट्रक, 3 ट्रक, 4 ट्रक असे लाईनी तुम्ही असतात, 4 ट्रक, आणि मागे ट्रॅफिक वाढत जाते. माझं मते 2 ट्रक लागले, त्याच्या पाठी 2-2ची लाईन करा ना, म्हणजे एखादी अँब्युलन्स, 4 व्हीलर त्या पण पास होतील. परंतु तिथे नियम लागत नाही. नियम लागतो तर सर्वसामान्य गरीब ठाणेकराला, म्हणजे जे बोलत नाही, जे एकजूट होत नाहीत त्यांच्या विरोधात तुम्ही पाहिजे ते करताय. आणि ते ट्रकवाले लाईनीत 4-4 उभे आहेत. म्हणजे नियम आहे ना की तुम्ही डाव्या का उजव्या बाजूने कुठून तरी एका बाजूने चालायचं, हा नियम आहे ना. ते चालतात का? ठाणे शहरात यायचा एक नियम आहे. सकाळी मला वाटतं 8 वाजता ते ठाणे शहरामध्ये प्रवेशबंदी होते, ती दुपारी 12 वाजेपर्यंत, आणि संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत. तुम्ही बघा अनेक वेळेला 7:30-8 वाजता हेवी ट्रक ठाण्यात घुसतात. त्यावेळेला का नाही तुमचे नियम समोर येत? तिथे घोडबंदर रोडला, त्या रेती बंदरला 10 ट्रॅफिकवाले उभे असतात, तरी तो ट्रक आत कसा येतो? पण एखाद्या गाडीने सिग्नल तोडला तर ते 10 जण असे उभे राहतात. पण ट्रक 7:30-8 वाजता कसा आतमध्ये येतो? नक्की काय गोड बंगाल आहे ट्रकचं आणि ट्रॅफिकचं आम्हाला कळत नाही. सो ते एकदा आमच्या समोर सरकारने मांडावं की नक्की काय आहे बाबा, का त्यांचे एवढे लाड केले जात आहेत हेवी ट्रकवाल्यांचे, की अचानक एखादा ट्रक आतमध्ये येऊ कसा शकतो? एक गाडी येताना तुम्ही 10 ट्रॅफिकवाले जर समोर येऊन आमच्या उभे राहणार असाल तर ट्रक तर खूप भला मोठा असतो, तो सगळ्यांना दिसतो, पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारची गोष्ट घडत नाही. आणि या सगळ्यांनी ठाणेकर, मी स्वतः, आम्ही सगळेच त्रस्त आहोत. यासाठी माझा आज जे काही ट्रक ह्या लोकांनी जे काही चलन पाठवायचं काम सुरू केलंय, जर ती प्रक्रिया ह्या लोकांना बंद करणार नसतील तर येत्या शनिवारी आम्ही त्रस्त ठाणेकरांचा ट्रॅफिकचा मार्च असा एक मोर्चा काढतोय. जे ट्रॅफिक समस्येवर लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण सरकारचं आम्ही हा ट्रॅफिक मार्च काढतोय. तो ठाण्यातील ठाणे महानगरपालिकेच्या हितून 3 हात नाक्यापर्यंत जाईल. त्यात आम्ही ठाण्यातल्या सर्व सामाजिक संस्था असतील, ट्रॅफिकवर काम करणारी लोक असतील, या सगळ्यांना एकत्र करणार. सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी, या सगळ्यांना एकत्र घेणार आहोत. याच्या आधी देखील टोईंगच्या विरोधात एक आंदोलन झालं होतं, त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत की हाही त्याचाच एक भाग आहे, तर त्यांनाही आम्ही या सगळ्यामध्ये सामावून घेऊन येत्या शनिवारी 20 तारखेला आम्ही हा ठाण्यात मोर्चा काढणार आहोत. हा ठाणेकरांसाठी, त्रस्त ठाणेकरांसाठी असलेला ट्रॅफिक मार्च आहे. त्याला सर्व ठाणेकरांनी यावं आणि तुम्ही देखील यावं, याच्यासाठी आजची आमची पत्रकार परिषद आहे. आणि ट्रॅफिक या विषयाला आम्ही सोडणार नाही. आणि माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण देखील ही जी विषय आहे ठाणेकर, त्यात तुम्ही देखील सगळे त्रस्तात, तुम्ही देखील ही बाजू उचलून धरली पाहिजे असं मला वाटतं. अविनाशजी, जे रस्त्याच्या बाजूला झुंजून पार्किंग केलेले असतात, भंगार गाडी असतात, ते उचलत नाही, पण मात्र टोईंगला आणि ह्याला फाईन मारतात लगेच. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, मी आत्ता आलो माझ्या पक्ष कार्यालयात, बरोबर आहे. तिथनं मी 1:45ला निघालो. मला इथे यायला 1:10 लागली. म्हणजे 25 मिनिटं मला इथून मी चालत गेलो तर 10 ते 15 मिनिटात माझ्या पक्ष कार्यालयात पोहोचलो, पण मला गाडीने यायला 25 मिनिटं लागली. सो जर अशी परिस्थिती असेल आणि तुम्ही येताना तुम्ही जे म्हणताय तसंच दोन्ही बाजूला गाड्या उभ्या आहेत आणि मधून एक छोटीशी रांग जाते, म्हणजे तळापाळीला जर तुम्ही आता बघाल तर खूप मोठे कॉन्क्रीटचे रस्ते बनवलेत आणि त्या रस्त्यांवर लागतं काय माहितीये का? संध्याकाळी 7 वाजता पावभाजीच्या गाड्या, पार्किंगच्या गाड्या. तिथे पार्किंग वसुली करायला एक माणूस उभा असतो. याच्यासाठी जर तुम्ही करोडो रुपयाचे रस्ते बनवणार असतील तर मग लखलं पाहिजे सगळं ठाणेकरांसाठी. म्हणजे तुम्ही तळापाळीला सहज फिरा, सेंट जॉनच्या बाजूला असलेला रस्ता, तिथे आत्ताही भेलपुरी, पाणीपुरीच्या गाड्या लागल्यात. म्हणजे मध्यंतरीच्या काळात तर अशा दोन्ही बाजूला गाड्या लागल्या होत्या. मी आयुक्तांना फोन केला, बोललो जर सर नाही केलं हे, तुम्ही जर नाही हटवलं तर मी कायदा हातात घेईन म्हणून. आता ते एका बाजूला आलंय. तर जर अशी परिस्थिती असेल, मोठ्या ठाण्यातल्या मुख्य रस्त्याची जर ही परिस्थिती असेल तर काय करणार तुम्ही आणि कोण लक्ष देणार या सगळ्यांवर? घोडबंदरचा सेवा रस्ता सुद्धा काढण्यात आलेला आहे, त्याच्या विरुद्ध सुद्धा एक जनआक्रोश आहे घोडबंदर वासियांमध्ये. मी तुम्हाला सांगतो, ही सगळी कामं जी निघतायत ना, ती टेंडर सेट करण्यासाठी निघतात. प्रचंड मोठ्या प्रमाणात ठाण्यात निधी आला, आता त्या निधीचं करायचं काय? तर अशा प्रकारच्या नवीन कल्पना यांना सुचतात आणि त्यातून हे सगळं करतायत.
आणि त्याचाच हे फळ आहे की आज ट्रॅफिकची जी काही समस्या वाढली आहे ना, आता ते ट्रक तुम्हाला माहिती आहे का शेवटच्या लाईनीमध्ये पण घुसतात. म्हणजे फुटपाथपर्यंत ट्रक येऊन थांबतो. आता ज्यांनी हे केलं त्याची काय बुद्धी होती देवाला माहिती. त्यांनी विचार तर करायला पाहिजे होती की आपल्याकडे शिस्तच नाहीये. आता तो ट्रक जातो डायरेक्ट त्या जर ते रस्त्याचा कॉर्नर असेल ना तर त्याच्या फुटपाथला जाऊन चिटकतो, इथपर्यंत जातो, नाहीतर तो तिथे पार्किंग करून जातो. परिवहन मंत्र्यांनी सुद्धा आदेश दिले होते गेल्या महिन्यातच शिरसाटांना की तुम्ही हेवी व्हेकल ही बंद करा कुठेतरी, पण त्याचा अद्याप काढला नाही किंवा त्याचं पालन सुद्धा झालं नाही. मी सांगतो दुसऱ्या दिवशी ट्रॅफिक होती, दुसऱ्या दिवशी सगळे हेवी ट्रक आले होते. उलट पहिलं असं असायचं की गणपती असेल किंवा सणाच्या दिवशी ठाण्यात तसे ट्रक यायचे नाहीत, पण ह्यावेळेला गणपतीला पण ट्रक होते. म्हणजे त्यांनी सांगितल्याच्या नंतर 2 दिवसानंतरची गोष्ट सांगतोय. 21 तारखेला त्यांनी हा आदेश दिला, 22 तारखेला तो सगळ्या पेपरला छापून आला, 26 तारखेला गणपती होते आणि गणपतीच्या दिवशी पण तो हायवे जॅम होता. सो असे जर मंत्र्यांचे आदेश पाळले जाणार नसतील आणि फक्त लोकांना आश्वासनं दिले जाणार असतील तर आम्ही करायचं काय? माझं एक मत आहे की तुम्ही एकटा आम्हाला त्रास द्या, तुम्हाला जर आम्हाला त्रासच द्यायचा त्रास, पण दुसरा त्रास देऊ नका ना. हे दंड आणि हे सगळे मारून तुम्ही दंड पण मारताय आणि ट्रॅफिकमध्ये उभं पण राहायला सांगताय. म्हणजे एखादा माणूस ट्रॅफिकमध्ये अर्धा तास उभा आहे आणि त्याला जर आता तो बोला चला जाऊ दे, अर्धा तास झाला मला हॉस्पिटलला जायचंय किंवा मुलाला शाळेत घ्यायला जायचं आणि तो नो एंट्रीत घुसला की लगेच त्याला पावती येते. तुम्हाला असं नाही वाटत की मंत्री संत्री चार्टर विमानाने फिरतात त्याच्यामुळे रस्त्यावरच्या सामान्य चार्टर त्याच्यामुळे सामान्य माणसांची दुःख वेदना समजत नाही, समजत आहे त्या लोकांना. म्हणजे मी एक गोष्ट सांगतो की माननीय उपमुख्यमंत्री साहेब हे ठाण्यातल्या ट्रॅफिकच्या बाबतीत सपशेल फेल झालेले आहेत. ते मागील 10 वर्ष मंत्री आहेत विविध पदावर आणि तरी जर ते ट्रॅफिकचा विषय सोडू शकले नाहीत याचा अर्थ ते फेल झालेत. ट्रॅफिक या विषयात ते फेल झालेत. बाकी ऑपरेशनमध्ये ते सक्सेस जरी असतील तरी ठाणेकरांना ट्रॅफिकमधनं बाहेर काढण्यासाठी ते फेल झाले. अभिनयजी आपण बघितलं असेल तर कुठेतरी आता गाड्यांवर पण निर्बंध आले पाहिजे, कारण शहरात तुम्ही बघितलं तर प्रत्येक रस्त्यावर दोन्ही साईडला पार्किंग असते, लोक गाड्या घेतात रस्त्यावर लावतात. तुम्ही गाड्यांना निर्बंध लावण्यापेक्षा इमारती बांधण्यास निर्बंध घाला ना. 2,500 5,500 हजार घरांचे तुम्ही याला अप्रुव्हल देताय, बरोबर आहे. ते तुम्ही विचार केलात का तो कुठल्या रस्त्याने जाणार आहे? तुम्ही त्यांना अप्रुव्हलच दिला नाहीत तर ती लोक येणार नाहीत. आज ज्या मोठ्या प्रमाणात ठाण्यात लोकसंख्या वाढली आहे, आज किती मोठे मोठे कॉम्प्लेक्स ठाण्याच्या आउटस्कटला आले, ते सगळे मुंबईला इथनच जातात ना, किंवा त्यांचा मार्केट हे ठाणे मार्केटच आहे ना. सो त्या सगळ्या गाड्या आत येतात. तुम्ही नियोजन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत अशा मोठ्या कॉम्प्लेक्सला का परवानगी देताय? कारण तुमचं त्यात मीटर चालू आहे म्हणून तुम्ही भरमसाठ परवानग्या देताय शहरात, पण शहराचा इन्फ्रास्ट्रक्चर हा खराब झालाय. त्याचं तुम्ही काय करणार? असं मार्क्स काढून तुम्हाला वाटतं की प्रशासन, वाहतूक प्रशासन यावर टोल नाक्यावर मी उपोषणाला बसलो होतो. या अगोदर देखील टोईंगबाबत आंदोलन झालं, मात्र टोईंग आता परत सुरू झालं. टोल नाक्यावर मी उपोषणाला बसलो होतो त्यावेळेला मला हा प्रश्न होता की हे काय ह्यानी काय होणार आहे का? झाला ना टोल बंद, घ्यावी लागली ना दखल. मी तुम्हाला सांगतो तुमच्या सातत्य असेल तर ती गोष्ट होणार. बघू किती दिवस नाही होत. आम्ही सगळ्या ठाणेकरांना शेवटी निवडणुकीला ह्याच ठाणेकरांसमोर जायचे ना. तुम्हाला उतरवू ठाणेकरांना रस्त्यावर, घराघरात जाऊन याची जनजागृती करू. जे ठाण्यातल्या ठाण्यात 1-1 तास लागणार असेल ना तर आम्ही जनजागृती करू. मेट्रो सुरू झाल्यावर हा प्रश्न कधी सुटेल? वेळेत मेट्रो चालू झाली तर कुठली गोष्ट आज मला एक पहिली गोष्ट सांगा, ठाण्यात कुठली गोष्ट सुरू झाली? समृद्धी महामार्ग मागण्या येऊन सुरू झाला, पण आमचे ठाण्याचे खारेगावचा ब्रिज आणि भिवंडीचा ब्रिज तो अजून सुरू नाही झाला. बरोबर, मेट्रो हाय तशी पडलेली आहे. बरोबर आहे. घोडबंदरचा रस्ता त्याचं काय वाटोळं झालंय ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मुंब्रा बायपासचे काय वाटोळे झाले ते आपल्याला काय नवीन आलं या ठाण्यामध्ये जरा मला प्रश्नाचं उत्तर पत्रकारांनी द्यावं. ठाण्यात मागच्या 10 वर्षात नवीन आलेलं एखादा इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही सगळ्यांनी मिळून मला सांगा. आपण काय करतोय माहिती आहे का? फुटपाथवर एक टेंट उभा करतो, त्याला मस्त नाव देतो की बसण्याचा ठिकाण. त्याच्यानंतर मग आपण तिथेच लायब्ररी बनवतो. तेच बनवतोय आपण, नवीन काही नाही आलंय ठाण्यामध्ये. म्हणजे एक गोष्ट हटली की दुसरी गोष्ट येते. निधी आलेला निधी त्याच गोष्टींवर वापरला जातोय. ठाण्यात काही बदल नाही झालाय. आमच्या ठाण्यात कुठल्याच प्रकारचा बदल झालेला नाहीये.
काहीही नवीन आलेलं नाहीये. आम्हाला मुख्यमंत्रीपद लाभलं होतं, वाटलं होतं ठाण्याचं काहीतरी भलं होईल, पण तेही झालेलं नाहीये. तुम्ही चेक करा, आणि झालं असेल तर ते कृपया मला पत्राने कळवावं. पण ते पाठवू नका की रस्त्यावर हे बांधलं, गटाराच्या खाली हे बांधलं, ते नका पाठवू. मी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत बोलतोय, जे रस्ते, लोकांच्या ट्रॅफिकच्या समस्या, यांच्यावर काय झालं हे तर आम्हाला कळलं पण पाहिजे ना. आजच उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की 12 नंतर अवजड वाहनांना बंदी असेल. घोडबंदरच्या नागरिकांनी त्यांची आज भेट घेतली. मी काय ना, आधी परिवहन मंत्र्यांनी पण तो आदेश दिलाय 21/8/2025 त्याचं देखील पालन झालेलं नाहीये. सो पाहूया पालन होतं का. आणि पुन्हा सांगतो की हेवी ट्रक बंद करून ठाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये. तुम्हाला उत्तम बायपास आणावे लागतील या ठाण्याला, आणि तरच ठाण्याच्या इंटरनल ट्रॅफिकचा प्रश्न मिटणार आहे, नाहीतर तो मिटणार नाही. कोपरीचा ब्रिज किती वर्ष बनतोय माहिती आहे का तुम्हाला? आतला फिरलात का कधी? मी तर 5 वर्ष बघतोय. 5 वर्ष झाला तो आतला ब्रिज बनायचं काम सुरू आहे. 4-5 वर्ष झाली पाहिजे. एवढे वर्ष लागतात का? आणि जर लागत असतील तर मग प्रशासन 3.5 वर्ष किती वर्ष झाली चालू आहे? 5 वर्ष झाली तो काम चालू आहे. कोणाच्या वॉर्डामध्ये? माननीय मुख्यमंत्री आणि आत्ताचे माननीय उपमुख्यमंत्री, त्यांच्या वॉर्डात जर प्रशासन काम करत नसेल तर अशा प्रशासनाला आमच्या हातात द्या. कॉन्ट्रॅक्टर काम करत नसेल तर, आता मी 1-2 कॉन्ट्रॅक्टरांशी बोललो, त्यांचं मत काय वेगळं आहे, पण आम्हाला त्यात जायचं नाहीये. पण जर कोपरी हा विषय जो माननीय उपमुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे, तिथली ती परिस्थिती आहे, तो सॅटिज अजून होत नाहीये. त्या दिवशी तिथली लोक आली होती कोपरीची माझ्याकडे. सो जो कामं आणली तुम्ही, करोडो रुपयाच्या निधी आणल्यात, पण त्याचं झालं काय हे कोणालाच माहिती नाही. मेट्रो पण होते, आज सगळं होणार आहे, पण आपण वर गेल्यावर वाहतूक विभाग ह्या दोन्ही मंत्र्यांच्या तो बिचारा काय, 1 मिनिट, काय करेल तो बिचारा? म्हणजे पोलीस म्हणून त्या माणसाने काय करावं हे तुम्ही मला सांगा. तुम्ही त्याला इन्फ्रास्ट्रक्चरच नाही देतात. त्यात आमच्याकडे व्हीआयपी कल्चर आले, म्हणजे 10 वेळा सिग्नल बंद करा, रस्ते बंद करा, हा एक कल्चर आलाय. बरोबर आहे. सो या सगळ्यात ते तरी काय करतील? अर्ध्यापेक्षा जास्त पोलीस हे आमचे कोणाचे ना कोणाचे बॉडीगार्ड झालेले आहेत. पोलीस स्टेशनला पोलीस नाही आहेत. म्हणजे ज्याला घराच्या बाहेरचा कुत्रा पण मारणार नाही अशाला पण पोलीस बंदोबस्त आहे. सो कुठनं आणणार तुम्ही पोलीस? त्यांना आम्ही भेटायला गेलो की संगाव साहेब पोलीस आणू कुठनं? सगळे पोलीस सिक्युरिटीला गेलेत. म्हणजे ज्याची पतच नाहीये अशाला पण पोलीस गार्ड आहे. कोण मारणार आहे त्याला? कोणाची भीती आहे एवढी त्याला? आमचे काढून घेतले. आम्हाला तर रवी पुजारीपासून सगळे फोन करत होते, आमचे काढून घेतलात. आणि ज्यांना घरातनं बाहेर पडल्यावर कोण हात लावणार नाही अशानं पोलीस गार्ड देऊन ठेवले तुम्ही. 2-2, 3-3, 5-5 गार्ड आहेत काही लोकांना. कोण मारणार आहे? दाऊदची धमकी आहे? कोणाची धमकी आहे त्याला? एकदा विचारत तर की का दिलेत त्या भाई त्या माणसाला 5 बॉडीगार्ड, 4 बॉडीगार्ड, 3 बॉडीगार्ड का दिलेत? कोण मारणार आहे त्याला? की सत्ता आहे म्हणून त्याचा उपभोग घेताय, तर मग ते ठाणेकरांना तुम्ही फसवताय. या वाहतूक कोंडीबाबत अनेकदा भाषणांमध्ये म्हटले उपमुख्यमंत्री की कोस्टल रोड असेल किंवा फ्रीवे जो आहे तो आता कनेक्टिव्हिटी येते, त्यामुळे वाहतूक कोंडी. आमचा या सगळ्यावरचा विश्वास उडलेला आहे. मागील 10 वर्ष आश्वासनच ऐकतोय, उपाय काहीच नाही मिळालाय. म्हणजे आमचं मत नाहीये की तुम्ही 4 दिवसात ब्रिज बांधावा, पण 10 वर्ष पण काम होत नसेल तर ते पण दुर्भाग्याची गोष्ट आहे ना. चलो ठीक आहे.